दातांना जर कॅव्हिटी झाली असेल तर ती कोणत्या मटेरियलने भरून घ्यायची? कंपोजिट की चांदी म्हणजे अमाल्गम? तर चांदी हे पूर्वापार यूज होत असलेलं एक मटेरियल आहे ज्याचा दातांच्या कॅव्हिटीसाठी, मागच्या दातांसाठी पर्टिक्युलरली वापर व्हायचा. त्याची स्ट्रेंथ खूप चांगली आहे, पण नावाप्रमाणेच ते दिसायला चांदीच्या रंगाचं आहे, त्यामुळे ते अर्थातच पुढच्या दातांसाठी वापरता येत नाही. आता आपण बघूया कंपोजिट. तर कंपोजिट हे मटेरियल नव्याने डेव्हलप झालं आहे. त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ शेड्स आपल्याला मिळतात, त्यामुळे आपण दाताच्या रंगाची शेड एक्झॅक्टली मॅच करू शकतो. त्यामुळे कंपोजिट हे आपल्याला पुढच्या दातांसाठी सुद्धा वापरता येतं. कंपोजिटची स्ट्रेंथसुद्धा चांगली आहे. कंपोजिट हे अशा प्रकारचं मटेरियल आहे की जे आपल्याला छोट्याशा कॅव्हिटीमध्ये सुद्धाही वापरता येतं. सो चांदीसारखी जसं आपल्याला मोठी कॅव्हिटी बनवावी लागते तशी कंपोजिटसाठी बनवावी लागत नाही. सो आपला मागचा दात आहे की पुढचा दात आहे त्यानुसार आपल्याला गरजेचा मटेरियल कोणता आहे त्यानुसार आपल्याला अमाल्गम किंवा कंपोजिट ह्याच्यामध्ये योग्य ते मटेरियल निवडता येतं. अर्थातच कंपोजिटच्या ॲडव्हान्टेजेसमुळे, त्याच्या कलर मॅचिंग प्रॉपर्टीजमुळे आणि त्याच्या स्ट्रेंथमुळे, कमी जागेत वापरता येणाऱ्या प्रॉपर्टीजमुळे आपण आजकालसाठीचं प्रिफर्ड मटेरियल हे कंपोजिट आहे असं म्हणू शकतो. थँक्यू.